डीन साहेबांकडे तुमचे 5-6 लोक आम्ही 4-5 बसू. तुम्ही सांगा मी काय काय केलं. हे सगळ्या गोष्टी करू. प्रामाणिक प्रयत्न आतापर्यंत केलेले आहेत. म्हणून सुपरफिशियल चालू झाली नाही तर बंद होतं. टप्प्याटप्प्यात प्रामाणिक प्रयत्न करू. तुम्हाला नर्सिंग कॉलेजला जागा नव्हती. माझ्या क्रीडा संकुलची जागा कमी करून तुम्हाला जागा वाटते. 3 एकर बिल्डीसाठी पैसे आणले त्याच्यात. बरोबर आहे. तुमच्या इथं 100 कोटी रुपये आणले. जागा नव्हती. CS ऑफिसवाल्याला DD ऑफिसला जागा दिली. तुमचं काम सुरू केलं. कशासाठी आहे की जे काम करणारे लोक आहेत त्यांना काही ना काही गुड वर्क एन्व्हायरमेंट असलं पाहिजे. या भूमिकेशी मी पण सहमत आहे. मला असं वाटतं की या गोष्टीचं आपण एकच मत पब्लिक स्टंट करू की त्यांना करू द्या. पब्लिक स्टंट अशा पब्लिक स्टंट जास्तीत जास्त नावाचं. मी तुम्हाला सांगतो मी 11 वर्षांचा आमदार आहे म्हणून 2 वर्षांचा खासदार आहे. सांगा कधीच नाही. आता माझी विनंती आहे तुम्हाला. माझं ऐका. माझं वय 50 वर्षाचं आहे. तुमच्यापेक्षा मी 8-10 वर्षांनी मोठा आहे. शांततेने विचार करा. तुम्ही जिकडून अपेक्षा करून राहिले त्या दिलगिरीची त्यानं व्यक्त केली तर त्यांना विषय मी बंद नाही करणार. पण त्यांचा विषय काय करायचा. आपल्याला काय करायचं आहे. कोर विषय हाच आहे की डिस्पॅरिटी इन स्टाफ स्ट्रेंथ ते वाढवून घेऊ. अधिवेशनात पहिली लक्षवेधी तुमची राहील. आरोग्यमंत्री चर्चा करू. परवा येतो. सगळ्या गोष्टी करतो. बरोबर मी येतो. सगळ्या गोष्टी आपण करू. माझी कळकळी नाही. माझ्या भावांना बहिणीनं पाहतो. मी जर काही आमचे आमदार किंवा लोक कधी काही बोलले त्याच्यावर तुम्ही निषेध करा हे ठीक आहे. बरं त्या रुग्णानं काय केलं नाही काय ना. अरे बाबा कळायचं तर धमकी वजा कोणी बोललं त्याला एंटरटेन करायचं नाही. डायरेक्ट कायदेशीर कारवाई करून हे तुम्हाला आश्वासित करतो. तुमच्याशी कोणी वाईट वागणार नाही हे आश्वासन तुमच्या वतीनं लोकांनी आश्वासित करतो की रुग्णसेवेमध्ये नम्रता आपण तू तुमच्या कोणती अपेक्षा करतो ते ठेवतोय तुम्ही. बरं येणारे रुग्ण ते कोण्या टाईपचे असतात ते किती हायपर असतात मला माहिती आहे. मला माहिती आहे काय. तुम्ही एक समजा या माझ्या भावना म्हणून आपण थोडंसं समाजाच्या पेक्षा पुढे गेलो. समाज खूप गरीब आहे. या सरकारी दवाखान्यात तुम्ही समजून काहीच नाही. कोणीच वाली नाही. तो भरतो कधी मान्य करतो. आता लोक कौतुक करणार भाऊ तुम्ही फोन लावला आमचं झालं. अरे ठीक आहे मी फोन लावला पण उरलेले 1999चं काय त्याचं कोण आहे. त्याचं तुम्ही आहे ना. म्हणून माझी विनंती आहे त्याचं काहीच मला ऐकत नसू. सर याच्या पुढे असं होणार नाही याच्यासाठी तुम्ही काय प्रतिबंध कराल सर. कोणीही लोकनेता म्हणजे अक्षरशः कोणीही गळ्यात रुमाल टाकून येतं आणि धमकावतं. काही गोष्टी हवाय सर आम्हाला. तुमचे सिनियर डॉक्टर जे आहेत तुमचे डीन यांनाही काही गोष्टीमध्ये स्ट्रिक्ट राहावं लागेल. रुग्णसेवेच्या बाबतीत मागच्या ज्या डीन होत्या त्यांना 10 वेळी मी विनंती केली होती की हे जे रुग्ण आरोग्य सेवक नावाचे लोक दलाल फिरतात बंद करायचं फिरणं. काय करत आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये यायची पोलीस कंप्लेंट करा. पाहणी केली आहे ना. आजही काय एंटरटेन करता तुम्ही. अरे घ्या नावं. किती आमदार आहेत अकोल्यात 7-8 सगळ्यांची नावं घ्या की बाबा तुमचा PA कोण आहे जो त्याची बोलेल. एक माणूस सांगा. वी विल ट्राय टू अडॉप्ट अ प्रोसिजर. साजिद खान असतील त्यांच्या PAचं नाव घेऊन घ्या. एक अनुभवच्या PAचं घ्या. एक माझ्या PAचं घ्या. या 8 लोकांची व्यतिरिक्त म्हणून फोन नाही करणार ना. बरोबर. याच्या निमित्तानं आपण काय करू स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर देसी तू हे कर अडॉप्ट करा आणि विल ट्राय टू एन्जॉय. हे पहा याच्या बाजूने सांगतो मी 100% सर्व चांगलं होईल असं नाही. 100% सर्व चांगलं होईल अशी शक्यता आजही नाही. चांगलं करण्याचं मार्ग बंद करू. आपण म्हणजे या विषयामध्ये किती यशस्वी झालं याचा मापदंड थर्मामीटर नाही आहे. पण आपण या विषयामध्ये किती मार्गस्थ झालो हे तर पाहू शकतो ना. आपण मार्ग